बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची आज बैठक पार पडणार आहे। जिल्हाध्यक्षांची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडेल। आज सकाळी 10 वाजता पक्ष कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते आणि राज्यभरातील जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत। राज्यभरात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणं आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा होणार आहे। विविध जिल्ह्यांमधील पक्षाची सद्यस्थिती, स्थानिक जनतेचे प्रश्न आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत प्रमुख नेत्यांकडून आढावा घेतला जाईल। आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक होणार आहे। या बैठकीत सुप्रिया सुळे, रोहित पवार, शशिकांत शिंदे देखील असणार आहेत। काय महत्त्वाच्या चर्चा आणि काय या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जातील? निश्चितच तेजल, कालपासून या बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। सलग 3 दिवस या बैठका चालणार आहेत। काल जर आपण पाहिलं तर गोंदिया असेल, गडचिरोली असेल, या सगळ्याच जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षांना बोलावण्यात आलेलं होतं आणि तिथल्या खरं तर ग्राउंडची परिस्थिती काय आहे, काय लोकांचे प्रश्न आहेत, याबाबत एकूणच चर्चा झालेली आहे। आज देखील आपण पाहिलं तर सुरुवातीला बैठकांचं सत्र जे आहे ते 10:30 पासून सुरू होणार आहे। विदर्भातल्या काही जिल्ह्यांच्या प्रमुखांना आज बोलावण्यात आलेलं आहे। सोबतच 10:30 ते 2:30 वाजेपर्यंत या बैठका सुरू राहतील। त्यानंतर 2:30 वाजल्यापासून 5:30 पर्यंत उत्तर महाराष्ट्र विभागातील या बैठकांचं सत्र सुरू राहणार आहे आणि त्यानंतर 5:30 ते 8:30 वाजेपर्यंत एकूणच पश्चिम महाराष्ट्रातील विभागातील जिल्हा अध्यक्षांच्या बैठका सुरू होणार आहेत। खरं तर आपण पाहिलं तर या बैठकांचं सत्र सुरू असताना उद्या देखील बैठकीचं आयोजन असणार आहे। उद्या देखील काही विभागातल्या बैठका या होतील। खरं तर आज जर आपण पाहिलं तर स्वतः प्रदेशाध्यक्ष पक्षातील शशिकांत शिंदे या बैठकीत उपस्थित असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील। त्यामुळे एकीकडे रोहित पवार देखील आजच्या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। या सगळ्याच प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जिल्हा अध्यक्षांना देखील प्रामुख्याने बोलावण्यात आलेलं आहे। या जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये एकूणच आपण पाहतोय की प्रत्येक जिल्ह्यामध्ये नेमकं पक्षाची काय स्थिती आहे, काय परिस्थिती आहे, येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कशी पक्षाची रणनीती असणार आहे, संघटना मजबूत करणे असेल किंवा मग जनतेचे प्रश्न असतील, या सगळ्याच परिस्थितीवरती एकूणच आढावा घेतला जाणार आहे आणि ह्या बैठकांचं सत्र काल, आज आणि उद्या असे 3 दिवस चालणार असल्याची माहिती मिळत आहे। तेजल, निश्चितच धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।